ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पाण्याचा शाश्वत स्रोत उपलब्ध होणार. शिक्षण मंत्री दादाजी भुसे. मालेगाव, दिनांक 14 मार्च 2026. नारपार योजना उत्तर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी नवसंजीवनी देणारी योजना आहे. टंचाईग्रस्त भागातील पिण्याचे पाणी, शेती, सिंचन व औद्योगिक प्रकल्पासाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असून पाण्याचा शाश्वत स्रोत उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले. सटाणा तालुक्यातील लखमापूर येथील शुभमंगल लॉन्स येथे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प अंतर्गत कामाचा भूमिपूजन सोहळा व नियोजन संदर्भात सहविचार बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मालेगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता RS निकम, जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता सचिन पाटील, स्वप्नील खैरनार यांच्यासह डॉक्टर विलास बच्छाव, संजय चव्हाण, यशवंत अहिरे, बाळू कांदे, अरुण देवरे, राजेंद्र सोनवणे, झिप्रू सोनवणे, पपुतात्या बच्छाव, दिलीप दळवी, नानाजी दळवी, नंदू निकम, शेखर पवार, प्राध्यापक KN आहिरे व शेतकरी उपस्थित होते. मंत्री श्री भुसे म्हणाले की या प्रकल्पाचा थेट फायदा नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील तालुक्यांना होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून हजारो हेक्टर शेती ओलिताखाली येणार असून भूगर्भातील पाणी पातळीत मोठी वाढ होण्यास मदत होणार आहे. भविष्यातील पाण्याची गरज भागवण्यासाठी या कालव्यांमुळे परिसरातील शेतकऱ्यांना लाभ होईल. तसेच गिरणा उजवा डावा कालवा व मोसम साळ कालव्याचे नूतनीकरण करून क्षमता वाढवण्यात येणार असल्याचे मंत्री श्री भुसे यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की कालव्यांच्या माध्यमातून विविध गावांची पाण्याची समस्या सुटणार असून उद्योगासाठी देखील पाणी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पातील कालव्यांमुळे ज्या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे त्या भागात कालव्यांचे अस्तरीकरणाचे काम करण्यात येईल. शेतकऱ्यांचे पाणी प्रवाहामुळे नुकसान होणार नाही याबाबत काळजी घेतली जाईल. तसेच पाण्याचा प्रश्न सुटल्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होणार असून रोजगारासाठी होणारे स्थलांतर देखील थांबणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सिंचन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे व शेतीला बळ मिळणार असून पाणी टंचाई प्रश्न सुटणार आहे, असे मंत्री श्री भुसे यांनी सांगितले. ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.